नमस्कार. आज आपण इतिहासातील एका अशा गूढ प्रकरणाबद्दल बोलणार आहोत जे आजही पूर्णपणे सुटलेलं नाही. विचार करा, एक महान राजा सत्तेच्या सर्वोच्च शिखरावर आणि अचानक त्यांचा रहस्यमयरित्या मृत्यू होतो. कसं? तर हाच तो प्रश्न आहे. एका महान राजाचा त्यांच्या सत्तेच्या ऐन भरात असताना मृत्यू कसा झाला? अहो, हा साधा प्रश्न नाहीये. या एका प्रश्नाने अनेक इतिहासकारांना, अभ्यासकांना कित्येक वर्ष गोंधळात टाकलंय. चला तर मग आज आपण याच रहस्याचा जरा खोलात जाऊन शोध घेऊया. तर आपल्याला नक्की काय माहितीये? तारीख होती 3 एप्रिल 1680. दिवस होता हनुमंत जयंतीचा. आणि याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी शून्यातून स्वराज्य उभं केलं, त्यांचं अवघ्या 52व्या वर्षी निधन झालं. पण कसं? आणि इथूनच खऱ्या गुढाला सुरुवात होते. कारण जसं आपण इतिहासाची पानं उलटायला लागतो तसतसं वेगवेगळ्या कथा, वेगवेगळे सिद्धांत समोर येऊ लागतात. आता बघा, कोणत्याही रहस्याच्या मुळाशी जायचं असेल तर सगळ्यात आधी काय पाहावं लागतं? त्यावेळची पुरावे, त्यावेळच्या नोंदी. पण गंमत अशी आहे की इथूनच गोंधळ आणखी वाढतो. कारण ज्यांनी याबद्दल लिहिलंय त्यांनी प्रत्येकाने एक वेगळीच गोष्ट सांगितली आहे. म्हणजे त्या काळातल्या अधिकृत नोंदी काय सांगतात? ज्या वेगवेगळ्या सत्ता होत्या त्यांनी काय लिहून ठेवलंय? चला बघूया तरी, या नोंदी आपल्याला नेमकं कुठे घेऊन जातात. आणि प्रॉब्लेम इथेच आहे. बघा, पोर्तुगीज काय म्हणतात की मृत्यू अँथ्रॅक्सने झाला. बरं, ब्रिटिश म्हणतात की रक्तातिसार म्हणजे ब्लडी फ्लक्समुळे. मुघल म्हणतात रक्ताची उलटी झाली. आणि आपल्यास म्हणजे मराठ्यांच्या बखरींमध्ये लिहिलंय की ताप आला होता. म्हणजे विचार करा, 4 मोठे स्रोत जे त्या काळात अस्तित्वात होते आणि चारही जण 4 वेगवेगळ्या गोष्टी सांगतात. आता तुम्हीच सांगा, इथून गोंधळ नाही होणार तर काय होणार? रहस्याला खरी सुरुवातच इथून होते. आणि जेव्हा एवढा गोंधळ असतो तेव्हा एका शक्यतेकडे आपोआप लक्ष जातं. एक अशी शक्यता जी खूप नाट्यमय आहे, ती म्हणजे हा मृत्यू नैसर्गिक नव्हताच, तर तो एक कट होता, एक थंड डोक्याने केलेला खून. आणि तोही कोणी बाहेरच्याने नाही, तर त्यांच्याच दरबारातल्या लोकांनी घडवून आणलेला. मग संशयित कोण होते? म्हणजे या कटामागे कोण असू शकतं? काही नोंदींमध्ये राज्याच्या बाहेरच्या शत्रूंकडे बोट दाखवलं जातं. पण काही नोंदी तर थेट घरातल्या लोकांवरच संशय घेतात. अगदी त्यांच्या पत्नी राणी सोयराबाई आणि त्यांचेच एक मोठे मंत्री अण्णाजी दत्तो यांच्यावर. पण प्रश्न हा आहे की एवढ्या जवळच्या लोटांवर संशय का? तर याचं उत्तर आहे दरबारी राजकारण. बघा, एका बाजूला होते छत्रपती संभाजी महाराज, शिवाजी महाराजांचे वारसदार. ते अण्णाजी दत्तोंच्या कारभारावर आणि भ्रष्टाचारावर उघडपणे बोट ठेवत होते. आणि दुसऱ्या बाजूला होते स्वतः अण्णाजी दत्तो, ज्यांचं संभाजी महाराजांशी अजिबात पटत नव्हतं. त्यांची इच्छा होती की गादीवर सोयराबाईंचे पुत्र म्हणजे धाकटे राजाराम महाराज बसावेत. म्हणजे इथे एक सत्ता संघर्ष होता आणि त्यातून एक स्पष्ट हेतू किंवा मोटिव्ह समोर येतोय. पण थांबा, इथे एक मोठा प्रश्न येतो. म्हणजे ठीक आहे, समजा अण्णाजी दत्तो आणि सोयराबाईंना राजाराम महाराजांना गादीवर बसवायचं होतं. पण त्यासाठी ते शिवाजी महाराजांची हत्या का करतील? अहो, महाराज हयात असताना हे शक्यच कसं होतं? याच प्रश्नामुळे हा जो कटाचा सिद्धांत आहे तो आणखीनच गुंतागुंतीचा होऊन बसतो. पण या कटाच्या सिद्धांताला बळकटी देणारी एक महत्वाची गोष्ट आहे. असं म्हणतात की अण्णाजी दत्तोंनी या घटनेच्या आधी एकदा संभाजी महाराजांनाच वेश देऊन मारण्याचा प्रयत्न केला होता. पण तो प्रयत्न फसला. आता ही माहिती समोर आल्यावर अण्णाजी दत्तोंवरचा संशय आणखी दाट होतो. बरोबर ना? ठीक आहे, हा झाला कटाचा सिद्धांत. पण समजा हा कट नव्हताच, तर मग दुसरं कारण काय असू शकतं? एक साधं, सोपं आणि जास्त तर्कसंगत कारण? त्यासाठी आपल्याला शिवाजी महाराजांचं आयुष्य पाहावं लागेल. त्यांनी कधीही राजमहालातलं ऐशारामाचं आयुष्य जगलंच नाही. त्यांचं अख्खं आयुष्य मोहिमांमध्ये, तंबूंमध्ये, सतत घोड्याच्या पाठीवर गेलंय. स्वराज्यासाठी एक दिवसही विश्रांती नाही. शेवटच्या काळात तर त्यांना गुडघेदुखी आणि संधिवाताचा त्रासही सुरू झाला होता. जरा विचार करा, आयुष्यभर त्यांच्या शरीराने किती प्रचंड ताण सहन केला असेल. तर मग कदाचित सर्वात सोपं स्पष्टीकरण हेच असेल की आयुष्यभराच्या त्या अथक परिश्रमानंतर त्यांच्या शरीरानेच साथ सोडली असेल. कोणताही कट नाही, घातपात नाही, फक्त मानवी शरीराच्या नैसर्गिक मर्यादा.
तर आता आपल्यासमोर 2 शक्यता आहेत. एक आहे दरबारी कटाची कहाणी आणि दुसरी आहे नैसर्गिक मृत्यूची. पण खरं कारण काहीही असो, एक गोष्ट मात्र नक्की, त्यांच्या जाण्याचा परिणाम खूप मोठा आणि खूप दूरगामी होता. आणि कदाचित आपल्याला याचं नेमकं उत्तर कधीच मिळणार नाही. विषप्रयोग होता की नैसर्गिक मृत्यू, हे सत्य कुठेतरी इतिहासाच्या पानांमध्येच हरवून गेलंय. आणि म्हणूनच हे आजपर्यंत एक गूढ बनून राहिलं आहे. त्यांच्या निधनानंतर काय परिस्थिती होती याचं वर्णन करणारं एक वाक्य मिळतं की संपूर्ण भारतवर्षाला धक्का बसला होता आणि इतर भारतीय राजे व जनतेला एक विचित्र अनामिक भावना जाणवत होती. म्हणजे विचार करा, केवढा मोठा आघात असेल तो. फक्त महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देश हादरला होता. जणू काही एक युगच संपलं होतं. तर मग शेवटी प्रश्न हाच उरतो की जेव्हा इतिहास शांत असतो, जेव्हा आपल्याकडे कोणतंही ठाम उत्तर नसतं, तेव्हा कोणती गोष्ट टिकून राहते? जी गोष्ट जास्त नाट्यमय आहे ती, की जी जास्त तर्कसंगत आहे ती? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे.